बघायला गेलं तर अनेक पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्या कुटुंबियांच्या घरच्यांच्या दुःखात आम्ही सगळं सांगतो आहोत. ठाणेकर एक चांगली माहितीसाठी सांगतो की अक्षय तृतीयेलाच त्याला मुलगी झाली. असा प्रसंग कुठल्याही वेळी होत नाही. मी या सागरला खूप चांगलं होतं. कामाच्या बाबतीत कधी नाही उत्तर सागरने कधीच दिलं. माझा सवाल फक्त ठाणे महानगरपालिकेने 300 जागा खाली आहेत आणि गेले अनेक वर्ष खाली आहेत. त्याला फायर ब्रिगेड पण द्या कॉन्ट्रॅक्टवर चालवायला. आपल्याकडे काय राहिलं आहे ठाणे महानगरपालिकेत? सगळे कॉन्ट्रॅक्टवरच द्यायचे, पैसे खाण्याच्याच लाईनी आहेत आपल्याकडे. द्या ह्याच्यात पण पैसे घाण्याची सोय करून ठेवा. 300 माणसं बरा, मग अशीच माणसं जातील तुमची. एका माणसाने धावायचं कुठपर्यंत धावायचं? अतिशय वाईट अवस्था आहे ठाणे महानगरपालिकेची. आर्थिकदृष्ट्या वाईट अवस्था आहे. आपलं जेवढं मनुष्यबळ आहे त्याच्यात आपली वाईट अवस्था आहे. सगळं कॉन्ट्रॅक्टवर देण्यासाठी म्हणून आपण जागा लपवून ठेवतो. 300 जागा खाली आहेत. आपले कित्येक फायर ब्रिगेड स्टेशन्स अजून बनायचे राहिलेले आहेत. कशातच लक्ष नाही आपलं. नाही तिथे ब्रिज, नाही तिथे आपलं काहीतरी बांधून ठेवायचं, नको तिथे रस्ते करायचे, नको तिथे कॉन्क्रिटीकरण करायचं. ह्याच्यात पैसे जास्त मिळतात ते कामं करायचे. ह्याच्यात काय पैसे मिळाले? ह्याच्यात माणसं मेली तर मेली, गेला बिचारा. निवडणुकीमुळे कुठे भरती प्रक्रिया लांबली गेली. अरे खड्ड्यात गेली निवडणूक, माणसं मारली जात आहेत, उद्या आग लागली कुठे मोठी, तुमच्याकडे यंत्रणा पण नाही ती बुजवण्यासाठी. तुम्ही 40-40 आणि 50-50 आणि 60-60 माळ्याची परमिशन देतात. आहेत का मनुष्य बळ एवढं त्या आगी बुजवण्यासाठी? माणसाच्या जीवाची किंमत नाही का? अरे खड्ड्यात घाला निवडणूक तुमची. कळव्यामध्ये देखील भरती प्रक्रिया रखडलेली आहे. अख्ख्या ठाणे महानगरपालिकेची भरती प्रक्रिया रखडली आहे. कळवा, मुंब्रा, दिवा, डोंबिवली असं नाही होत. ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये भरती प्रक्रिया रखडलेली आहे. आणि माझा ह्यांची स्टाईल माहिती आहे. हे कालांतराने फायर ब्रिगेडसुद्धा कॉन्ट्रॅक्टवर द्यायला कमी करणार नाही. जव्हार बागचं जे फायर स्टेशन होतं ते हलवण्यात आलेलं आहे. कुठं तर तहसीलदारचं कार्यालयाचं काम चालू आहे. त्यामुळे काय वाटेल ते करू शकता तो. कचऱ्यात ज्यांना पैसे खायची सवय लागली त्यांना मनुष्याच्या जीवाची काय पर्वा आहे? 10 लाख मंजूर केलेले आहेत का? वाटतं योग्य आहे का? अधिकारी ठाणे अग्निशमन दल ठाणे यांनी ठाणे शहराच्या संरक्षणासाठी आपली प्राणाची आहुती दिली आहे. बद्दल विनम्र अभिवादन. त्यांचे शौर्य, त्याग आणि राष्ट्रप्रेम सदैव आपल्याला हृदयात जीवित राहील. सर्वांनी आता बुलबुल वाजवून सगळ्यांनी सावधान